लय जीव खालवर करीत होता. पाऊस जवळजवळ 15 दिवसापासून उघडून गेलता ना. पण आता कसं कवे ना 25-30 पोते सोयाबीन नक्की होईल. नाही तर पुन्हा कर्जबाजारी, पुन्हा आमकण, पुन्हा तमकं, म्हणजे शेतकऱ्याचं राड गाडगं चालूच राहतं. सोयाबीन बी किती टॉप आहे, मस्त रोग नाही काही नाही, भारी हो. चला आता आहे ना. अरे राम राम. काय चाललं? काय नाही, आलो होतो चेक करायला. सोयाबीन जोरात बरं तुमची. आणि शिवाय आता पाऊस किती राईट टाइम पडला. लय बरं का. हा 25 पोत्याला खोट नाही आपल्याला. हा मग हा तुझं काय चाललं? काय रे माल आहे काय, आता शेती का लक्ष नाही बघ. शेती का लक्ष नाही? पण शेती करेल आहे का यावर्षी? काय तर म्हणजे काही पेरलं का नाही? सगळं काँग्रेस करायलाच कोण नाही ना रे. आणि तू काय करतो? आता तुला माहिती ना, बायको 10 वर्ष झाली तेच निघून गेली. अरे ते डोक्यातून काढून टाक ना. तू आता जमीन पडीत ठेवून बायको येणार आहे का? पण मग ते असं माझ्या मनात विचारत येत नाही का शेती करावा का काय करावा. अरे बाबूराव, दुःख आहे ना हे झटकून टाकावं लागतं. दुःख जर चिगडीत बसलं ना आणखी दुःख होतं माणसाला. नाही बरोबर. झालं गेलं विसरून जायचं. मला सांग, मरण कोणाला चुकलं का? नाही चुकलं पण आता का तुझीच बायको मेली? अरे पण नाही मेली रे हे बाबा, अचानक गेली निघून ती अचानक. कुठं? आता कुठं गेली आता तपासत. अरे हा पण मेली म्हणून तू आता असं गृहीत धर ना, मेली म्हणायचं. तर तिने नवरा केलाय का कोणा माग गेली? ती नवरा करून तर भावरा करू. 10 वर्ष झाले आता. ती का एवढे दिवस कुठं तुला पुन्हा येईल का? लय शोधी 2-1 वर्षानुसार शोधित होतो. विषय ना कट शेवटी करून हात टाक. पाय थकले, म्हटलं थांबून घे बाबराव. हम्म. मग बसले घरी एकटेच. मग आता काय करतो? मग थांबून घे. जमीन बिमीन पडीत ठेवू नको बाबा. कामामध्ये माणूस मग्न होतं. मग ते कोणा करताना करू तरी तसं. सांग. अरे पैसे येतील, तू आईश मजा करायची ना, मस्त खाओ काय? पिओ जिओ. अरे जी माझ्या नाही ती माझ्याला लागते. आणि काय ती माझ्या कोणती माझ्या करू? म्हणजे मग पोटाला पोटभर खायचं मस्त पैकी 90 मारायची वाटल्यास. खायचं काय कुठे खाता येते रे? आणि मग खायचं काय? अरे बायको ती बायकोच राहते शेवटी भाऊ. आता म्हणजे तू काय मला शिकवतो काय? मला बी बायको आहे ना. मग बायकोचा आनंद काय? तू नाही गेली पळून. माई कशी काय पळून जाईल? मग मी तुला ते मग तुला काय दुःख वाटणार आहे? हा हा हा. ज्याची जाती ना त्याला कळत भाऊ. नाही बरोबर आहे. मग ते गाणं नाही का, ज्याची होती त्याने नेली आम्ही लावलेली माया वाया गेली, काहीतरी गोंधळ अशा आहे, आहे. पिण्या म्हणतो असतो कडे ते असं काहीतरी. ते नको सांगू मला डोक्याला काय. ठीक आहे. बरं मी काय आता ऐक ना. काय बोल. अच्छा कोणाजवळ नाही बोलायचं. म्हणजे मला थोडंसं एक ऐकायला आलं, आपल्या गावातच आहे. म्हणजे मी कोणाला काही बोलणार नाही हा, असं? हा, हा. बोल ना. काय? अरे तू जीवलग मित्र आहे, तुझी वाली आहे ना. ह्या कानाची खबर ह्या खानाला बरोबर सुद्धा जाणार नाही. होत असलं मावाला चांगलं तर भाऊ असं अरे तो चांगलं होण्यासाठी आहे ना वाटत. विषयाला जोडी मला. अरे तू सांग ना, अर्ध्या रात्री मी तयार आहे ना. ते नाही का आपल्या गावची ती मंदिराच्या पाठीमागे ती सुनीता राहते बाय. मारुती मंदिराच्या पाठीमागे पाठीमागे हा तिचं घर आहे बाय ना सुनीता. सुनीता नाव आहे का? हा तिचा नवरा नाही का 4-6 महिन्यानं वर्षानं गावी घरी येतोय. अरे हा हा हा. हा. त्याचं नाव बिव नाही माहिती, पण सुनीता नाव आहे का? हा, आलं लक्षात, आलं लक्षात. काय झालं हम्म. मला काय माहिती. हम्म. मला काही माहित नव्हतं याविषयी. कोणता विषय? तिचा नवरा येतोय का जातोय आपल्याला काय माहिती. मग तुला कोणी सांगितलं हे असं? काय झालं नदी बाया धुनत होत्या त्या बर. 2-4 जणी. हा हा हा. गजरी चंपी हा हा हा. त्यांचं चालू होतं बोलणं. बाया बायाला सगळं उठळ कुटळ येत असतं. मी तिकडे काय गेलतो माहिती का? हम्म. गायला पाणी पाजायला गेलतो. तेव्हा गाय पाणी पाजायला मग रे तेव्हा त्यांचा विषय ऐकला काय. हा विषय ऐकला का? हा. का 4-6 महिन्यांनी तिचा नवरा येतो का 4-6 वर्षांनी? 6 नाही रे 6 महिन्यानं वर्षातून येतो. बरं विषय ऐकला मग काय? आता ते काय ते लय ना हा. ती ना लग्न करायला तयार आहे. कोण? ती सुनीता. अच्छा अच्छा. म्हणजे तिचा नवरा 4-6 महिन्यांनी येतो का 4-6 वर्षांनी? वर्षानं 6 महिन्यानं 2 वर्षानं. आणि मग लग्न करायला तयार आहे तर मग अरे मग आता काय बरं नवरा असून नसू काय उपयोग तिचा. अच्छा, अच्छा, हा. ती म्हणते काय या घराला राखण राहायचं का आपण. थोडक्यात म्हणजे त्या सुनीतानी तिचं वालं दुःख बाळांजवळ व्यक्त केलं बा. हा. का मानावरा 2-2, 3-3 वर्षांनी येतो येत का नाही. लवकर येत नाही. हा. आणि मग ती लग्न करायला तयार आहे. मग तिला काय आठवायचं भाऊ असं. अच्छा अच्छा अच्छा. बरोबर आहे की नाही? आणि हा विषय तुझ्यापर्यंत आला, मी ऐकला ऐकला. तर मग माझं एक मत आलंय. ऐकला आणि तू जरा खुश झाल्यासारखं वाटतो मला. नाही मग खुश झालं म्हणजे हं. म्हटलं जाऊन पाहू आपण 2 जण. विचारू तिला काय काय करते काय लग्न म्हणून. कोणा सांग? माझ सांग. तिला विचारायचं. हा बाय. मग जाय ना तू. आणि तुला काय होईल? म्हणजे आप मरे तर मरे यजमान कुबी लेके मरे. अरे याडपाटा ठीक आहे. तिचा नवरा जर काही म्हणजे विधवा बाई असेल किंवा लखनी लग्नाची पोरं असेल मग ठीक आहे. बळाच विधवा करतो काय तोंड आता दरे याच्या पायी तू रट्टे खातो बरं का. ए तू टोले हा. खाशी. काय? मग तिचा नवरा धडधड नवरा आहे आहे आणि तिला काय म्हणायचं? म्हणजे तू तुला असं ऐकलं गेला काय भरायचं. हम्म. ए म्हणा सुनीता हम्म. अगं असं असं ऐकायला आले बरोबर आहे का तवालं? मी म्हणायचं का? हा. कसं ऐक? गावात चर्चा होती बायाची. हा हा. बाय असं बोलत होती तुझ्याबद्दल. म्हणजे मी सुनीताला विचारायचं. हा
का सुनीता तुला काही असं म्हणजे मला असं ऐकायला भेटलं व हा. का तुला नवरा असून लग्न करायचंय हा. आणि मग करते का याच्या संग अरे दात काढितो तिच्या पायामध्ये जेवढी जाडीची असेल ना येड्या हानीला धरून कस काय आली ती कटाळली तिच्या नवऱ्याला बाबूराव बावळाट्या. कटळला इथपर्यंत ठीक आहे मी फक्त तुझ्या संग येईल तू विचारशील का तिला पण सांगायची का हा संग येईल चल भाऊ. मी विचार चल हा काय टेन्शन नाही बायको नाही तरी मलाच करायची हा हे बोलला पण ना मला नाही वाटत ती तुला धुईल आणि मला धुईल बेकार आहे का बरं होईल का बरं होईल अरे ती म्हणाल तुला कोणी सांगेल या बाया अरे तुला का चंपी काय खरी बोलती का मी नाही येत तू जातो का अरे या बाबा बार ठकी म्हणली सगळे बाय बोलायचे त्याच्या तोंडात येते माफ कर भाऊ मी ह्या बाबतीत येणं नाही तू काय करायचं ते कर हा एखादी बिगर लग्नाची असेल बिगर नवऱ्याची तिडे येईल मी नाही येत तुला काय करायचं मी आहे ना ते ए तू आहे तू टोले खाशील आणि मला बी ना माझं आहे ना सरपंच पद डाऊन होईल बाबा अरे नाही बरा नाही नाही तू वाटलंस ही छत्री घेऊन जाय कशात काय बाता का पाण्या पावसात जाय तू नाही, दर दर मी नाही येत ऐकत आहे ना ते शहर सुरता माणूस आहे मला मित्र आहे तू म्हणून तुला म्हणलो मी बाबूराव मित्र आहे ना मग नको चव घालू ना तुझी बिन माझी बी. ऐकायचं. पण तुला वाटत आहे का बाबराचं लग्न वाटत वाटतं ना अरे 10 वर्षापासून तुला माहिती ना हम्म, बिगर बायकोच आहे मी हम्म. तू कधी दुसरं कोणीतरी घेऊन जाय मी नाही येत काय नाही येत ए यार चल ना तू ये छत्रीत घे छत्री घेऊन जाय आणि जाय येतो मग मी या असे काम आहे ना मी तो तू सुद्धा म्हणू नको टोले खाशील बाबा तू काय? त्या बाईचे अरे आपण जगाचं ऐकलंय म्हणून आपण चाललो तिच्याकडे चंपाचन कोण होती चंपन चंपी होती गजरी होती टक्की होती राधी होती बस 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 चंपी गजरी ठकी आहे ना त्याच्या पैकी आहे ना हा? गजराबाईवर माझा भरोसा आहे गजराबाई आहे ना जरा बोलायला चांगलं बोलती हा, तू बस. गजराबाईला घेऊन जाय बस तुझं काम फत्ते होईल हा, तिला आता एवढं लांब जातो का आणायला पण फोन कर पण तिला घेऊन जाय तू लेट जाय आज उद्या नको ए, नाही तू आला तरी माय मी जाईल जाय ठीक आहे मला काय कोणाच आणि मग मला गोड बातमी कळव माय बायको जर करून आणली ती हा तर तुला परत घरी आल्या चहा सुद्धा पाच ना तिच्या हातचा एक ध्यानात ठेव असं आहे का तुला माहिती होईलच ना बाबराव लग्न केलं अरे मला त्याच्या हा. मध्ये नाही आनंद माझ्या बाबूरावला माझ्या मित्राला बायको भेटली ना हा. याच्यातच आनंद आहे तू चहा पाज नाही तर नको पाजू हा रे? हा फक्त आणि तू मग- नाही पाजला तर मग ती पाहिजे ना तुझी बायको करून हा, आणशील. कस काय पाहिजे तिला सांगायला कोणाला चहा नाही पाहिजे म्हणून म्हणजे तू दोस्ती बी तोडायच्या मागे मग पर्याय नाही ना मग तू येतो का आता दोस्ती मध्ये नाही 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 तू ये ना जाय तू मग नाही दोस्ती तुटली तरी चालेल फक्त माझ्या मित्राला फटके भेटले नाही पाहिजे बुवा. तुझा हात येऊ मग हा. जपून जाय भाऊ जा. जाय आयला झालं बाबूरावची मी भेटच नाही काय समोरूनच राम 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 आईला गेलो तो कोणा थोडस वेगळं काम होतं थोडं काय पोरवीर पाहायला घालता काय आता कायच्या पोरीन कायचं काय तो झालं का रे लग्न खरंच नाही तू का असं राहिला का रे भाऊ? तुला जिडं तिडं पाव लग्नाचाच गोट निघते हा ना तुला जास्तच लग्नाचा विषय त्या आवडून लग्न लागला व्हायला वाटतं. दाढी काय करीन तुझा आता नाही आता बाबा होतो डायरेक्ट डायरेक्ट बाबा होऊन जातो अरे वा का बरं असं विचारू राहिले हा ना मग तू अजून लग्न करीन वहिले झाले तो आता पाहू पोर देती नाही लोक हा ना पोरी अवघड झालं लय अवघड झाले काय कुठे चालेल गेलता आता? तुला काय चालेल थांब मग काय चाललं रे भाऊ पांडू हा मग असं तुला माहित नाही का मला लग्न होऊन हा किती दिवस झाले ते माहिती आहे बुवा 10 वर्ष झालं पांडू हा तुला माहिती मला लग्न व्हायला हा ते तर माहिती तू 10 वर्ष झालं बायको तुला बरं तारीखची पटवली तो काय करतो लोक जाऊ दे जोडीदार आहे तू तुमचं त्या- नाही नाही तुमचं लग्न व्हायला हा. पण कोणाच्या बायकडे गेला हे तारखा बरोबर टिपटू जायला या गोटी थोड्याशा हा. लक्षात ठेवा लागत आहे बरं. बरं कुठं चाललंय आता काय आहे ते एक काम होतं रे काय ते सरपंचाला भेटलं ते नाही घाबरं सुटलं बा काय पण करशील का तू करशील सांगून तर पाय मित्र आहे तू मला करायला बघू पाय बरं का पाय असं काही वेगळं नाही ना बरं ते हा हे नाही का कोण आपल्या गावातली सुनीता आगे मोळ हा ते पर्याय काय तिचं काय तिचं काय माहिती का लग्न काय? करायचं जाहीर का आपण तू हा मग तिचा नवरा काय काढून देईल कुठं अरे तिच्या नवऱ्याला ती कटाळली हम्म. 2 वर्ष 3 वर्ष घरी येत नाही 6 महिने घरी येत नाही अरे पण तिनं तुझ्या संग लगीन करावं असं तुया का काय काय म्हणजे हा. तू घरी येऊन पाय काय काय मावलं घरी गंज आहे पण तुया का काय असं आज मग काय लागत आहे की नाही नाही, लागत आहे काय थोडस माणूस भाऊ असं केस बिस मी करतो ना हा काय मी कसं वाटत काय लग्न हा अरे तू मला दाढी अजून तू दाढी करायला तुला रुपये भेटा ना आणि तू चालला तिला लग्न करायला तिची पैसे कोण पाहते या जगात नाही पैसे नाही पाहत कोणी मग काय बाजू राहतळ हा, तोंड पाहून जरासं मी जरा थोडासा चिकना दिसतोय ना हा का हा मग जाय मग तू करून घे हा मी जातो घरी मावल्या असं नको करू जाय तूच घे करून एक काम कर आयला माहिती मायाली नाही तेवढी देरी.
तुमच्याजवळ विषय काढावं का नाही गाडचे अरे माझ्या गाडी मुताच्याच तुम्ही नाही रे कोणाला माझ्याकडे चांगलं असं वाटतच नाही तुम्हाला है ना माझ्याकडे तेवढी डेअरिंग नाही काय मी नाही? तुला मदत करतो हा पण ती तशी काय हातात येणार नाही का बरं राहते घराला नाही येणार बरं आणली तर काय पण दिसते. तिला आयडिया करायला लागेल हा माझं का? ऐकशील तर होईल नाही तर मग काय? पाहिजे मी तुझ्या बनाना कर नाही बरं काय तो चालेल अडचण आयडिया करायला लागेल ऐक आता तिला आगाव बाई बर तिचा जरी नवरा नसेल पण ती आगाव किती आहे तुला अख्ख्या गावाला माहिती बर हा मग एक काम केलं असतं हा तिला विचारून नाही जमणार नाही रे तू लगीन करते का डायरेक्ट का बरं? येड्या मारील ना बेकार बाई आहे, मारील ती अरे तिला आहे ना वेगळं काहीतरी करायला लागेल आता एवढं तुला काय काय वाटत असेल तुला सुचल ते सुचल मग तूही घाबरायला लागला का रे माली फाटती थोडीशी बघ हा का विचार करून यायला माल का मित्र असं काय नाही ये बाई मी तुझ्या मग संग यायला तयार आहे गाडी मावली तू म्हणशील पळून आणायची का नाही पळून नाही आणायचेच पळून आणायला ते काय बावलीचा खेळ आहे काय तो मग कसं करायचं अरे डायरेक्ट तिच्याकडे जायचं तिला विचारायचं डायरेक्ट सोक्ष मोक्ष एवढं काय पाहिजे काय ती एक तर हा म्हणाल नाही तर नाही म्हणाल त्याच काय विषय तुझ्या संग म्हणजे बाबा मै पाठण लाल करायचा विचारच आहे तुला म्हणजे ती मारील आणि काय म्हणजे कावर बारे ए आपण कधी डायरेक्ट नाही चाललो हा ती लोक बायाजवळ बोलेले काय बोलेले आणि मी बायाच तोंडचं ऐकलंय काय ती नवरा करायची तयारीत आहे असं आहे का हा ती कटळी तिच्या नवऱ्याला निघायचं का मग मग निघायचं म्हणजे काय वाट पाहतो कावाची चल मग हा? गाडी घ्यायची का नाही तू काय घाबरतो गाडी घ्यायची का नाही गाडी आणली तो आता बघ आता कसं लोक लय पाहतील रे तो गाडीचा आवाज लय येतोय आपल्याला गपचिप जावं लागणार आहे एक काम कर गाडी आहे कुठेतरी लावून दे देतो पायी पायी हा? जाऊ आपण गाडीला पुढे लाव गाडी चालेल हा 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 चल. इथंच लावून देतो ना गाडीला कोण नाही खातं? गाडीला पुढे लाव ना चल आता तू येणार गाड झाला, चालेल, चल. तो लग्न व्हायला तेव्हा तुझ्या डोक्यात नाही तू बरं मी गेलो डोक्यात करे कोण पहिना नाही तर जमलं तर मावलच दे ना करून का? हा? मावलच पण तो आता खाली नाही राहणार रे तो फायदा गेलती रे नको रे काय उपयोग होणार नाही तवाला चालेल चल मग जाऊ दे तू आलाच देव काहीतरी करून चल फक्त जुगाड हा म्हणू दे मी करतो तुला सपोर्ट नाही, काय नाही. टेन्शन नाही तिला फक्त हा म्हणू दे तिला सरळ फक्त बाधच करी हा का हा होईल काय व्हायचं हा. चल यायला मग करू आपण बरोबर कसं आहे तो माणसं जर बसली हा ना. तर उठत नाही लवकर हा तेव्हा ती बाई तो हा ते पण मी गाडी का अशी चालू राहिली इथं दे लावून चाल ना मग हा चल चल बरं झालं भाऊ तू भेटला त्या जोडीदार आहे तू त्यासाठी एवढं नाही करायचं मग करायचं तुला कोणाला बाय जर मला लग्न झालं तिच्याबरोबर हा. तुला रोज छान जेवण बिवण आपल्या घरी टेन्शन नाही घ्यायचं हा? जेवणाचं ताणच मिटेल नाही नाही, तू असं हाताळत करतोय ना हा, चल. कोणी काय हा ना काही नाही बसली बाबा तुम्ही काय करताय नाही हो हा अहो मूग बाहेर वाळू घातले आज ऊन पडले जरा काय होती पोतं भरबी झाले तर बस झाले हा तुमच्या 2-3 बहिणी माझं घर कधी येताय तुम्ही 5 महिने झाले जाऊन आता मला बाकीचं माहित नाही हो हो ठेवू का जेवण केलं का अहो जेवण कशाची करते मूग बाहेर ते मुगात शेंगा घातल्या टाकल्यात बाहेर त्या खाते नाही सुकले अजून वल्ल्याचे ठेवते हा संध्याकाळी निवांत फोन करा मला बी कटाळा आलाय माहिती काय फोनवर बोलू बोलू तुम्ही या लवकर आता घरी हा काय चाललंय वहिनी काय नाही असं. सांगा खात्यात काय हा ना कसं आहे पांडे बस अरे बस असं लांब काऊन बसलं एवढं काय घाबरत ना मला अच्छा म्हणजे तू इकडून बस मी खूप लय बेत गाडची एवढं नाही, कुठं बे बेत असं नाही. बाटलीत काय दिवसाच मांडी घेऊन फिरू राहिले काय मिक्स करून नाही ते ना तो याला गेलता ना मी लांब गेलो होतो हरिद्वारला? तीर्थ हा का हा मग ते गंगाजीला आणलंय तो म्हणा वय घ्यायला द्यायचंय म्हणलं मग ते हा का घ्या, घ्या, बरं थोडं झालं घ्या. ए, बघू काय झालं पांडू वहिनी? तुलाच भारी काम करायला लागला देवा बिवाला जायला लागला आता त्याचं लग्न व्हायला ना हा का हा लग्न वयासाठी गेलो होतो हा पण मग त्याच्यात आणलं जेल हा म्हणलं सगळ्यांना देईल थोडं थोडं तुम्हाला मी हा घेतलं ना? बरं का
यांना दिलं थोडस. बरं आहे तुम्हाला तेवढं, तुम्हाला म्हणजे कसं घरामध्ये प्रसन्न वाटत असेल की हा, तुमची हा. बायको घरी नाही. अहो 10 वर झाले ना हो. मग काय करते बरं आहे तुम्हाला सुखी माहिती, तुम्ही टेन्शन नाही बाबूराव. काय सुखी हो, घरात मन नाही लागत. हा ना, मग अहो बायकोशिवाय कुठं मजा आहे का? जायचं एखाद्या कुंभमेळा वगैरे मध्ये लय बाया येतात, लय बाया फेमस बी होतात त्याच्यामध्ये. आता तुम्हाला माहिती का आपल्या नाशिकचा पुढच्या वर्षी कुंभमेळा येतोय. हा. आता नाही भेटलं का पुढच्या वर्षी कुंभमेळ्यात किती का बाया येतात हो. जा बरं का तू. हा आणि तुम्ही नाही मी नाही येणार. का बरं? ठरलंय त्यांचं, त्यांचं काय ठरलं? ठरलंय ना. काय झालं सुनीता, हा हे बघ मी ना बायच्या तोंडचं ऐकलं. काय तुम्हाला पोरगी भेटली असं? नाही नाही सांगतो ना तुला. काय? ऐकत राह. तो ना बाहेरच आहे ना. हा काय बरं असं ऐकतोय का? 2-2 4-4 वर्ष 6 महिने घरी येत नाही म्हणा. नाही आता त्यांना कामधंदे राहत तिकडं. हा पण मग कामं राहिलं का जाईना, पण त्याला कळत नाही का आपली बायको आहे. पण मी असं ऐकलं तू कटाळली त्याला का बरं? का बा म्हणजे बा काय येऊ जर तो 2-2 वर्षाने येतोय मग तू काय म्हणते पण तो बुवा? काम माझ्यासाठीच करतोय ना. नाही तुझ्यासाठीच करतो ते बरोबर आहे, पण त्या कामाला न्यायला नाही बघ तू ना बा. का बरं? काय त्या पैशाला का शेकायचंय का आपल्याला? हा नवरा महत्वाचा आहे ना. हो पण आपल्या आता खेड्यागावामध्ये कुठं कामधंदे, म्हणून ते बाहेर काम करता. हा पण मग संग न्यायचं ना त्यानं मग काय तुला. माझी शेती कोण बघन अरे हा शेती आहे. मग? पण असं ऐकलं मी बायाच्या तोंडून, तू बोलीस चला बायाला काय का मा नवरा येत नाही जात नाही मी कटाळले. ते डोकं मी खाय का तुमच्या भेजा गुडघ्यामध्ये काय? अरे खाली बस तू कुठं चालला? नाही भाऊ, काय मला आली थोडीशी अर्जंट काम थोडस. तुला आली ना अर्जंट का? त्याला आली थोडी. इथं बाथरूम आहे, जाय मग. त्याला तू घाबरतो काय रे? तुला मी म्हणलो तो रे बाबा, काय काय? तुझ्या आधी लागलं ना. हा थांबा ना जरा, थांबा ना. पण सांगू राहिले ऐकून आताची घ्या. हा ते काय आपल्याला माहिती तुम्हाला तर तुम्ही ऐकून घ्या ना. काय ऐकून घेऊ मी? अहो, वहिनी बरं बाबूराव सांगू का मी? सुनीता, हा तुला काय राग येऊ देऊ नको. हा मी बायाच्या तोंडून ऐकलंय हा त्यांना तिला धुणत होत होत्या, हा तर मी काय पाणी पाहायला गेलो नदीवर, हा तर त्या बायामध्ये काय सुनीता कावर कटाळे मग तिच्या नवऱ्याला. मग काय बाया म्हणत ती म्हणली का 2-2 वर्षांनी येतो 3-3 वर्षांनी येतो, मी काय याचं घर राखायला राहू का? हा. काय उपयोग आहे मला? त्या बायांच्या आईचा गो मड जाऊन मेलायचं करंट्याचं कधी चांगलं होणार नाही. मेलायचं माझ्याबद्दल वाईट बोलत त्या. माझा नवरा मला किती का जीव लावतो, दिवसातून 50 फोन करतो. तो माझ्यासाठीच काम करायला गेलेला आहे तिकडं. कोणी सांगितलं तुम्हाला? कोणी सांगितलं घ्या बरं चला बरं. ते बाय ते बाय चंपीने सांगितलं. हा चंपीला विचारा तू किती नवरे केले आतापर्यंत, एकतरी टिकला का म्हणा तुझा? गजरी हा ती गजरी तिला म्हण तू किती नवरे केले आतापर्यंत. ने बाय ठकी होती तिथं. त्या टकीला हो तिला तर विचारूच नका. लग्नाच्या अगोदर 6 जण होते, लग्नानंतर महिन्याला प्रेम झालं तुला एका एका याच्यावर. तिचा कोणाचं आपल्या तेच नाही घे ना. अहो पण तुम्ही कोणाचं ऐकून माझ्याकडे आले लग्नाचं विचारायला? बाबूरावला असं वाटत आहे हा तुम्ही लग्न करावं. कोण सांगितलं? बरं, मी काय म्हणलो अजून मग अजून म्हणलोच नाही मी. ए तोंड सांभाळ ना. काही लाज वाटते का रे? दातड काढतो. बोलता नीट बोल जाय ना. इथे माझ्या एवढा सोन्यासारखा नवरा असताना मी कोणासोबत लग्न करीत असते का? मग बाई तशी आहे काय? डोक्याला उठाड नाही तर उठाड. बरं ऐका ना, गोळा करते का? मदत पाऊस यायला लागला. आम्ही करतो. हा कर. धरला तिला. धर तू धर. धर 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 धर. पाऊस आला पुढं पुढं कर ना. धर. तुला कळत बाय तुला आणि नेऊन ठेव तिथं. नेऊन ठेव तुला वय. तिकडे नाही रे, इकडं तिकडे नाही घेऊन. हा एक पांड्या गाडचा मित्र मावाला. अरे हे राहिलं. आता ओढलं माहिती त्याचं काय? तरी ये तू जाय घेऊन. पांड्या धर ये. पांड्या जाय घेऊन ये. हे मी ठेव तिकडं. बरं घरात चल चावले घरात चल. माझ्या घरात काय जायचं? थोडस बोलायचं आज. चल चल. अगं ते गंगाजल घरात रावलं. गंगाजल की चल चल. पांड्या गेला का तिकडेच बसतो ढेड्या. हा पाय पाहिला गरवले मोठे तवाल. अम्मा बाबा 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 बरीच सोय गंगाजल पिलं नाही का? इकडे ये ना पांड्यावर. असं काय उभं राहिला? गंगाजल बरं घे पिऊन तर घे आता. काय? गंगाजल अरे हा ते प्यायचंच राहिलं. तुम्ही ना तुझा पांड्या सगळं सुखीला जीवन होणार आहे, सगळं सुखी जीवन. हा बरं का बाय आनंद डायरेक्ट. सगळं तुला आनंद. नवरा सुद्धा घरीची तुला नवरा नसला. काहीतरी खरंच वय. तुला नवरा नसला तरी चालेल.
अरे बस एवढं पिते काय तू आयला जास्त सुख लागत अहो, जास्त सुख लागेल ना मग मला. बरोबर. खरंच पांड्या तू लय भारी काम केलं गाड्या मला हे आणून. खरंच ना मला तर असं वाटत कधीची माझी इच्छा होती का मला गंगाजल कधी प्यायला भेटत. तुला सांगू का हे पिलेलं खूप चांगलं असतं. हा ना हो. मग आणलंय मी. हा पाय घालता हा का हरिद्वारला तुडून आणलं गंगा जल त्यानं. आता कसं वाटत हे पांडू खाली तरी बस. आता कसं करायचं? बरं मी काय ऐक ना पांडू हं. आता हिलाय ना हा. थोडीशी गुंगी आली की नाही पाहावं लागेल ना. आपण चेक कर चिमटा घे बरं. चिमटा नाही घ्यायचं हा. काहीतरी विचारून तिला थोडस. इशारा बरं. गंगू सुनीता सुनीता ये बोटे किती हा? 2 दोन ये अरे ये एक पांडू काम हे एकदम- किती आहे हे? 0. काम फत्ते ते झालंय. झालं भाऊ आपलं काम. हं. बरं आता करते ना नवरा हा सुनीता नवरा करते ना आता. कुठे माझा नवरा? या काय बसले हा काय कधी आले हो तुम्ही? पाहत मला 2-3 तास झाले तुला पाय तू का राशी करून राहिली. अहो मला चक्कर येत आहे खूपच. मग तुझी झोप झाली नाही का रात्री. हम्म. मग दवाखान्यात जायचं. चक्कर येत आहे खूप चक्कर. दवाखान्यात जायचं ना आता एकटी कशी दवाखान्यात जाणार मी सांगा बरं मला. बरं चल आता मग मी आलोय तर आता 15 दिवस आलोय. बरं झालं माझी काळजी घ्यायला आले तुम्ही. हा हा आता तू काळजी घेतो तुला दवाखाना करतो. हम्म. हा पांडा बरोबर आहे की नाही. हा आली भाऊ माय बायको तुम्ही आता हा. हा एक काम करा आता व्यत्यय न करता टाइमपास न करता वेळ वाया नाही घालायचा. घालूच चांगल्या नका. कामाला उशीर नको. हा, चला. हा चाल पो ये ते तो ना. गंगा जेल घे बरं आता नाही तर ओतून द्या आता ते एकदाच. चला. बरं मी काय चालते ना हा चल धरा ना. हो तो मोबाईल दे इकडं टाकशील पाडून तू आहे ना उठ. वजन लय झालं बाबा ऐकच काम नाही धाम नाही ना काही. राम राम पांडू. हा काय? काय वाटतंय मग? केलं ना भाऊ ना लग्न. हा अरे सोपं काम नाही. अरे अगोदर मला म्हणायला आला होता चाल म्हणे आपण लग्नाची मागणी घालू म्हणलो. नाही भाऊ मारील मला. चाय भारी पडला रो बाबूराव तू. बरे नाही हा थोडस ते लग्न केल्यानंतर थोडं जेवेल नाही ना थोडस हा का? लवकर घरी नेऊन त्यांना घरी शेवायचा सोडायचं. भात बीत खातो ना आम्ही. हा अरे चक्कर येऊ राहिले. दूध पापड. कॉंग्रॅच्युलेशन हा. अरे वा वा. चला सरपंच पा मस्त. नाही ठीक तुम्हाला आहे. जमलं बाबूराव ना केलं. तू आता परत घरी येऊ नको मावल्या. का बरं दात पाटील धावले आता. नाही येणार ना. हा, जाय. राहिला काय चल. गर्वाची बात करू राहिला. हा. पण बायको मात्र सोन्यासारखी भेटली राव. काय पाहून घे एकदम बेस्ट आली ना. जोडा. अरे तो आता तिथं तोंड आणि तो तळपाय बरोबर नाही ना राव. हा. हे? नाही टॉप आहे राव. काय येतो हो? नाशिकला जाऊन येतो. आपल्याला काय होते हा नाही नाही मानावं लागेल कडे बाबूरावला हा? हा. नाशिकला जाऊन येतो मी. हा ये तू जरी म्हणला ना येऊ नको तुझ्या घरी तरी येईलच मी बळच. हा, तू यार लापटच तू चाल पांडू सर ए अगं चालला नीट हा माघारी यायला चालली यायला करून पाच झाला काय मला पाय बरं अच्छा बाबूराव हा. एक काम करा तुमची सगळी तयारी करून ठेवले हा खुर्चीवर बसा बस बरं काय? पहिले. बस बसा बसा हळू ए काय नाही येतं का जनावर आहे का काय बसा बसा. यो बाबू बरं मी काय म्हणतो आता पांडू तर तू म्हणशील आम्ही- तसं मी करील भाऊ. आम्ही आता आलोय घरापर्यंत आता काही टेन्शन नाही. आता मी थांबतो ना मुकामी. हा थांब मस्त थांब ना मग जायचं नाही तू आता हा? मला 2 महिने जाऊच नको नक्की आम्हाला का? जोडी थांब ना मग हा लगारला वर लावून दे आम्हाला हा बरोबर आहे की नाही हा एक काम कर हं. तू नाव घे ना तू. नाव हा तिचं जाऊ दे तू घे नाही ती गेल ना घे तू घे. आहे. मला का नाव तो येतं नाव ऐकायचंय मला घे बरं. रे काय बोल अरे मला घ्या लागेल मला बायको काय केलं बस म्हणून ना. बस बरं खाली ये बघ, मला झाली होती काही हा हा ही बाई आणली बाई आईला भारी नाव घेतलं रे. ए नाव घे ना नाव घ्या नाव घे वहिनी. नाव नाव घ्या नाव. तू खाली बसता घे गावात म्हशी होत्या मोठ्या मोठ्या मांड्यांच्या बाबूराव लय गांड्याचा. तो नवरा का नावही बी भारी घेतलं. काय एवढं गांड्या आहे गांड्या. गांडे आहे बॉस गांडा घालीत राहता मी हा. काय गांडावलं का काय माहिती आता ते जेल कुठं ठेवले कामी येईल आपल्याला बघ. ए, ते टाकू नको तू ना माझ्या बाजूला कोण बसला तिकडून जाय. काय रे भाऊ
काहीच नाही काहीच नाही. बरं मी काय मी आता तुला काय उमजत आहे का नाही आता पाणी आपण प्यायचं पाणी मा घरी आलोय तुला माहिती आहे ना आता पाणी प्यायचं मला. पाणी पाणी ए, आणतो पाण्या झाला गुरु मी पाणी आणतो थांब. हा दे पाणी दे बाबूराव दे तिला तुझ्या जरा हातानं हाती. दे भाऊ. तुझ्या हातानं दे. हा. ती चिड बस ती. खाली बस तू बस काय हे धर काय धर पाणी पे अगं इकडे ये. आईला एक एक सांभाळावं लागत काय सारखं मोबाईल तिचा आहे काय तिचं आहे ना हा मग घेऊन टाक तिच्या का बाबाने जाता येईल राहू दे काय 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 रे आईला अवघड आहे. बाबूराव हा. कसं सांभाळशील हिला काय गो बरं आहे, चल घेतो अरे म्हणूनच तो तिकडे जायले निघून हा ना हा हिला वाईट बरं मी काय म्हणतो बाय आपण आलो आता आपल्या घरी आता मस्त राहायचं हा नाही बाय आपण इंडायला जाऊ फिरायला जाऊ बाहेर बाहेरच स्वागत करू हा चालेल ना हा बरं का सुनीते हे सुनते काय का सुनते बरं आता काय काय बोल डोक्याला ताण झाला मावाले बा ए अगं मी काय बाततोय फिरायला येते ना चल फिरायला जायचं आपल्याला मंडोळ्या सोडून तू आता डायरेक्ट चहा बिया बनवायचा का आता हा, तू बरी तोवर हा तू बनवतो हो चहा. म्हणजे तुला बायकोय करून द्या तुला चाय बनवून द्या अरे माझ्या आता हळदीचा आग आहे किती आयचा तर हा चहा पिते ये ना ना बाबा. चहा पिते का चहा काय झाले काय 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 होत? आपण कुठं आलोय? अगं तू बा घरी आली बाबरावच्या आपण लग्न केलं हा हे काय? ये मंडोळ्या आपल्या या काय ये बाय मंडोळ्या लग्न झालं लग्न आपलं अरे फेकू नये जे रे काय पाणी रे काय एक काम करू का आता मी घालू काही तू काय घाल तिचं हा नाही काय करायला लागत आहे बरं मी काय म्हणतो ऐक मस्त आता आपण आहे ना फिरायला जाऊ मी इथं कुठं आले? अगं माघारी आली तू हा? माघारी आपल्या फिरायला जायचं आता बस तुमच्या घरी? हा लग्न आणि हे केलं काय काय लग्न केलं आपण कोणी? आपण दोघांना दोघांनी हा? हा लग्न केलं? हा. नाही. बाबराव डोक्यावर पडेल काय तुम्ही? काय टोपी ये टोपी पाहिजे नवी घेतली हा या मंडुळ्या तुम्ही का फेकले एकावर फेकली तुला लगेच कुणी लग्न केलं? काय चाललंय हे? हा? लग्न आपण दोघांनी केलं ना आपण दोघं कधी केलं लग्न? आजच ए अहो, बया, तुम्हाला ए. काही लाज वाटते का? काय? लग्न केलं म्हणता? माझ्या पाण्यात देखत केलं, माझ्या तुझ्या- देखत. याला विचार तुझ्या तर हा? तुला सांगितलं होतं ना हा काय झालं? असं नको यार बाबूराव पळ काय झालं काय तुमच्यासोबत लग्न कधी केलं? हा? आत्ताच करून आणला काय आपण दोघं तिघं होतो काय संबंध? माझा नवरा नाही मला घरी. हा? नवरा नाही मला. उठ उठ उठ. कस काय तुमच्यासोबत लग्न करीन मी? हा? करे पांड्या काय हे? आता मला काय माहिती यांना तुझ्या संग लग्न करायचंय म्हणला गेलो मंदिरात तुम्हाला तुझ्या संघ कस काय म्हटला? तुझ्या संघ कस काय म्हटलं तुम्हाला? हा? आता रे भाऊ तुमच्या काय संबंध? यांनी माझ्यासोबत लग्न केलं कस काय ते सांग मला. त्याची इच्छा झाली त्यानं केलं हा माहिती तुम्ही दोघांनी त्या बाटलीमध्ये काय कालवलं होतं? नाही नाही नाही? गेले ते गंगाजल नाही? गंगाजल गंगाजल कालवलं होतं. हं. खरं सांगायचं पटकन. खरं सांगायचं पटकन. ए. बाब्या खरं बाबू. तू- हा? सांग लवकर. काय काय आणलं कालवलं? होतं? काय काय आणलं आणलं होतं? पोलिसांनाच फोन करते मी आता. हा हो ए नको ना हॅलो एक मिनिट खरं सांग हॅलो हा सुनीताबाई बोलते. आत्ता माझ्या घरी येते. बाबरावच्या घरी यायचं. तुम्ही आत्ता बाबरावच्या घरी यायचं लगेच. तर तुमचं हे डबड हा पहिले ते खिशात घाला तो फोन. काय केलं तुम्ही? काय अर्जंट फोन केला? या दोघांनी माझ्यासोबत लग्न केलं. दोघांनी नाही यांनी दोघांनी लग्न केलं यांनी माझं लग्न लावलं कुणी? लावलं कुणी रे? हा? लावलं कुणी माझं मार लग्न? नका त्याला मार नका माझ्यासोबत लग्न कुणी केलं? हा? कुणी केलं? बॅस केलं ना कोणी सांगितलं होतं मला? माझा नवरा असताना या दोघांनी गुंगीचं औषध दिलं. अरे बापरे. पटकन सांगा काय होतं बाटलीमध्ये? साहेब मग काय होतं गंगा त्याच्यामध्ये? गेलो होतं गंगाजल गंगाजी खरं सांगा त्यानं आणलं होतं माकड बाबूराव. खरं सांगा. हरिद्वारला गेलोच नाही पटकन सांगा बाबूराव काय होतं त्याच्यामध्ये? तोंड सांग घाल पटकन. सांग पटकन. हसू नको. तुम्हाला हे बा मॅडम शांत व्हा काय खरंय ते सांगतं हे बा, मला तुम्ही याने गप्प बसा आता. हा सांग मला यानं सांगितलं काय सांगितलं? तिच्या संग लगीन करायचंय
बर मग तू काय केलं? मी त्याच्या संगच होतो. बर मग मग यायचं मग तिला आमचं. आणि तू काय म्हटलं तिच्या संघ? शांताबाई शांताबाई कोणा संघ? तिच्या संघ कोणा संघ? कोणाच? आव जाऊ म्हणायचं. काय म्हणायचं? वहिनी वहिनी हा असं म्हण. नीट. हा एक दंडा टाकील ना असा नीट बोल. या दोघांना पहिले इथून उचल्यानंतर साहेब मी तुम्हाला हो, ड्युटीवरून ऐका, सस्पेंड ऐका, करीन. ऐका. शांत व्हा शांत ऐका व्हा. ऐका बाबूराव मला म्हण हा? सुनीताबाईशी लग्न करायचे बर त्यांनी इच्छा व्यक्त केली. चालेल बुवा. आणि तू काय केलं मग? त्याच्या संग गेलो फक्त मी. संघ गेला मग हा, त्याला एकट्यालाच नाही, मला नाही. ऐक सुनीताबाईला विचारलं का शब्दभर तू? नाही मी काय नाही बोल. मग गुंगीचं औषध कोणी दिलं? कोणी बाबूराव त्यालाच, दिला त्यालाच. असेल. खरं सांग खरं सांग. त्यानंच दिला ना? खरे साहेब या दोघांना उचला इथून. साहेब दोघांना हा, उचला. नका एका बाईचा अपमान केला त्याने, एका विवाहित बाईचा अपमान केला, दुसरं लग्न लावलं तिचं. बाबा, आमची काही चूक नाही, तुम्हाला एक सांगतो. मला असं माहीत झालं काय सुनीताबाईचं काय माहित झालं? लग्न होईल तिचं. मग तिचा नवरा आहे. मग एकाच नवरा आहे, लग्न झालेलं हे माहित आहे, बरोबर आहे ना? सुनीताबाईचं लग्न झालेलं आहे, हा. नवरा पण जिवंत आहे, हो तरी पण तू काय केलं? लग्न. का? मला असं कळालं हा? का तिला नवरा असून हा. काय उपयोगाचं नाही. म्हणजे तो 2-2 वर्ष घरीच येत नाही. बरं बरं बरं. मग बाया चावळत होत्या. हा, काय बाया? हा गावातल्या, कोणत्या बाया? आमच्या गावातल्या. चावळत होत्या? हा एकूण जवळ. मग त्या बायांचं ते तू बी ऐकलं. ऐकलं? तर मग म्हटलं चला काय आपला डाव साधू घेऊ हा. लग्नाचा. अच्छा. हा ती लग्न करायला तयार आहे बाबा, लग्न करायला तयार आहे. अरे मूर्खा, तू गुन्हेगार नाही, महागुन्हेगार आहे. कसं काय? हा सुद्धा तुला सपोर्ट. मग ते गुंगीचं औषध कोणी आणलं? म्हणजे लग्न केलं गुन्हा राहतो का? तुम्ही सांग, लग्न करायला गुन्हा आहे का? गुन्हा आहे का नाही हे अहो, काय बोलायला साहेब तुम्ही? कोर्ट ठरवेल. चल हे? उचला या दोघांना. उचला पहिले इथून या दोघांना. त्यामुळं नाही 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 मला पण मारायची पाळी आली. मला एक मी सांगा. सांगत होतो तुला. तुम्ही शांत व्हा मॅडम. मला एक सांगा, शिस्तीमध्ये पायी पायी चालायचं पोलीस स्टेशनला का गाडी बोलू? गाडीत बोला, गाडी बोली. कारण हे सोडा ना. या बापाची गाडी आहे का? चला पोलीस स्टेशन. बाबूराव अरे तुझ्या पायी आहे. काय आहे? चाल बाबा मग काय? चाल पोलीस स्टेशनला. चाल तू हा? तो कुठून आणलं ते जेल? यांना साहेब अशी शिक्षा द्या ना, का हे कधी बाहेर नाही आले पाहिजे. दलिंदर मेले, मडगाव मेले, यांचं कधी चांगलं व्हायचं नाही. काय बघताय? खरंच माझं लग्न लावून नेलं असं आज या बाबेनी. अहो ते गुंगीचं औषध टाकलं तर कुठे भेटतं बरं हे गुंगीचं औषध? मला ऍड्रेस द्या बरं, मला पाजायचंय गुंगीचं औषध त्या बाब्याला. हा आजचा एपिसोड कसा वाटलाय कमेंट मध्ये सांगायला विसरू नका. नाही तुम्ही मी गुंगीचं औषध घेऊन एपिसोड बघाल नाही तर. हा लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बघत राहा स्वाती कदमची कॉमेडी. चाललं मी घरामध्ये, माझ्या हे बाबाचं घर आहे.